नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. आजही शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बालम टाकळी या ऐतिहासिक गावामध्ये मोहरम सण हा एक आगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. रविवारी 6 जुलै रोजी दुपारी 4 वाजल्यापासून संपूर्ण गावामधून पारंपरिक व शाही पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात मोहरमच्या सवाऱ्यांची मिरवणूक तब्बल 3 तास काढण्यात आली. यामध्ये सर्व धर्मीय उपस्थितीही प्रार्थनीय होती. मोहरम या सणाप्रती सर्व धर्मियांची असणारी आस्था भक्तिभाव आजही या गावामध्ये टिकवून आहे. मोहरम सण हा सलग 4 दिवस बालम टाकळी गावामध्ये मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो. या गावामध्ये आजही सवाऱ्यांसमोर गावातील माता भगिनी भाविक भक्त आपापले नवस बोलतात व तितक्याच भक्तिभावाने ते नवस फेडून सवारीप्रती असणारा भक्तिभाव टिकवून ठेवतात. यावेळी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, भाजपचे नेते तुषार भाऊ वैद्य, उपसरपंच सर्जेराव घोरपडे, बालम टाकळी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रशांत देशमुख, अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष कमोभाई शेख, बाबूलाल शेख, रशीद शेख, मैनुद्दीन शेख, बादशाह शेख, हबीब शेख, इस्माईल शेख यांच्यासह गावातील मान्यवर, महिला, सर्व धर्मीय, ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोहरमच्या मिरवणुकीत बोदेगाव पोलीस क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले, पोलीस नायक ईश्वर गर्जे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बांगर, पोलीस कॉन्स्टेबल देविदास तांदळे आदींसह चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रतिनिधी विशाख शेख, DNA मराठी, शेवगाव.